समाजमनाचा वेध आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल एरळा न्यूज। विविध निवडणुकांमध्ये एकाच कुटुंबातील नात्यागोत्यातील लोक कधी एकाच पॅनलमधून तर कधी एकमेकांच्या विरोधात निवडणुकीमध्ये शंटू ठोकताना दिसून येत आहेत। खडाव तालुक्यातील दांबेवाडी येथील पिता पुत्रही निवडणुकीच्या रणांगणात उतरले आहेत। शिवाजीराव बनसोडे आणि विष्णू उर्फ रामहरी बनसोडे हे या पिता पुत्राचं नाव आहे। बनसोडे पिता पुत्रांच्या उमेदवारीची या निमित्ताने मोठी चर्चा होत आहे। जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीमध्ये विविध राजकीय पक्षांकडून उमेदवारीसाठी कायम त्या गट आणि गणातील मोठ्या गावांचा विचार केला जातो। त्यामुळे लहान लहान गावातील गाव पातळीवरील कार्यकर्त्यांमध्ये क्षमता असूनही त्यांना या प्रक्रियेपासून दूरच ठेवले जाते। त्यामुळे 1500 लोकवस्तीच्या लहान गावातील अनेक कार्यकर्त्यांना राजकीय संधीपासून दूरच राहावे लागले आहे। शिवाजीराव यांनी दांबेवाडी ग्रामपंचायतीचे सदस्य आणि गणेशवाडी सोसायटीचे उपाध्यक्ष पदही त्यांनी भूषवले आहे। शिवाय गाव पातळीवर अनेक जबाबदाऱ्याही पार पाडल्या आहेत। त्यांचे सुपुत्र विष्णू उर्फ रामहरी यांनी सक्रियपणे वडिलांचा सामाजिक कार्याचा वारसा जोपासला आहे। शिवाजीराव यांनी या अगोदरही काही निवडणुकीत नशीब आजमावण्याचा प्रयत्न केला आहे। या निवडणुकीत ते राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने दरुज गणातून निवडणुकीला सामोरे जात आहेत, तर त्यांचे चिरंजीव विष्णू हे कातरखटाव गणातून अपक्ष निवडणूक लढवित आहेत। शिवाजीराव यांच्या बरोबर सौ पूजा नाना घाडगे या देखील रासप मधून निमसोड गणातून निवडणूक लढवित आहेत। बनसोडे पिता पुत्रांनी निवडणुकीच्या रणांगणात घेतलेली उडी मातबरांना विचार करायला लावणारी ठरू शकते। राष्ट्रवादी काँग्रेसचे निमसोड गटातील उमेदवार संदीपदादा मांडवे उर्फ पिंटू पैलवान यांच्या व्यक्तिगत मैत्रीतून वाकेश्वर येथील महेश बापूराव फडतरे हा निमसोड आणि औंध या 2 गटात सायकल वरून प्रचार करत आहे। त्याने स्वतःच्या सायकलवर पक्षाचे झेंडे बॅनर लावण्याबरोबर छोटा स्पीकरही जोडलाय। सकाळपासून संध्याकाळपर्यंत गावोगावी जाऊन पक्षाची भूमिका सांगत आहे। त्याची सायकल ज्या गावात जाईल तेथे बघ्यांची चांगलीच गर्दी गोळा होत आहे। नमस्कार, आज आपण आलेलो आहे वडूज तहसील कार्यालयाच्या आवारात। जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीचा आज माघार घेण्याचा अखेरचा दिवस होता। जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या निवडणूक रिंगणातून अनेकांनी माघार घेतली, परंतु कातरखटाव जिल्हा परिषद गटात पिता आणि पुत्र दोघंही रिंगणात राहिलेले आहेत। यामध्ये ज्येष्ठ कार्यकर्ते शिवाजीराव भाऊसाहेब बनसोडे हे दरुज गणातून निवडणूक लढवत आहेत आणि त्यांचे सुपुत्र विष्णू उर्फ रामहरी शिवाजी बनसोडे हे कातरखटाव जिल्हा परिषद गटातून निवडणूक लढवत आहेत। का नेमकं ह्या दोघा पिता पुत्रांना निवडणूक रिंगणात का उभं राहावं असं वाटलं, याबाबत आपण त्यांच्याशी जाणून घेऊया। बोला विष्णू शेठ, आपण का निवडणुकीच्या रिंगणात आहे? परंतु सगळ्या मान्यवरांचं नमस्कार। बरेच वर्ष आम्ही राजकारणात सक्रिय आहेच, म्हणजे सोसायटीला ग्रामपंचायतीला दोन्ही बिहाला सक्रिय असल्याशिवाय असून सुद्धा आम्हाला एकदा बी विचारात न घेता बाबा कशासाठी उभं राहताय तुम्ही, काही न विचारात घेता त्यांनी मोठ्याच गावाला 2-2, 4-4 तिकिटी वाटप केल्या, पण खेड्यातल्या एकही गावाला एकही तिकीट दिली नाही। एका गावात 3-3, 4-4 तिकिटी एकाच गावात दिले ते। त्यासाठी आम्ही स्वतंत्र स्वबळावर लढायच्या तयारीत आहे। जे लहान गावाचा विचार व्हावा म्हणून तुम्ही निवडणूक रिंगणात उतरलाय, बरोबर। आणि शिवाजीराव बनसोडे यांनी यापूर्वीही 2-3 वेळा निवडणूक लढवण्याचा प्रयत्न केलेला आहे। तेही देहवादी कार्यकर्ते। त्यांनी दांबेवाडी ग्रामपंचायत, दांबेवाडी विकास सेवा सोसायटी, त्याचबरोबर वडूज ग्राम म्हणजे गणेशवाडी विकास सेवा सोसायटीचे संचालक व्हाईस चेअरमन पद भूषवले। तेही वयाच्या 70 वर्षापेक्षा जास्त वय आहे त्यांचं, तरी आज उत्साहानं या लोकशाहीच्या उत्सवामध्ये सहभागी झालेले आहेत। ते का सहभागी झाले तर आपण जाणून घेऊया त्यांच्याकडे। बोला की। लोकशाहीची आवड आहे, व्यक्ती स्वतंत्र पाहिजे। आमदाराचा पोरगा आमदार होतो, खासदाराचा खासदार होतो, गरिबाची पोरं का होईल? लहान सहान गावाला चान्स मिळत नाही, म्हणून लोकांची सेवा करण्यासाठी उभं आहे। बरं, हे कितव्यांदा निवडणुकीला उभं आहे तुम्ही सामोरे जाताय? मी मतदानाचा अधिकार असल्यापासून निवडणुकीला सामोर प्रत्येक पंचवार्षिकला उभा असतोच। बरं, आतापर्यंत किती निवडणुका लढवल्या तुम्ही? 7-8 निवडणुका लढवली। 7-8।
हे निवडणुकीत जय पराजय काय होत्याचं काही पराजय नाहीच तेव्हा हा. पत्कारलाच नाही आता बर शाही निवडणुकीत तुम्ही निमसोड गणातील सर्वांनाच मतदार बंधू भगिनींना माझा नमस्कार. मी आज राष्ट्रीय समाज पक्ष जिल्हाध्यक्ष या पदावरती गेले 10 वर्ष काम करत आहे आणि त्याच पार्श्वभूमीवरती मी निमसोड गणातून पंचायत समिती गणासाठी उमेदवारी अर्ज भरलेला आहे. माझे नाव पूजा नानासो घाडगे पाटील. माझे चिन्ह आहे कबशी आणि कबशी या चिन्हावरती तुम्ही शिक्का देऊन मला विजयी करावं आणि ह्या गोष्टीवरती मी तुम्हाला शब्द देते की माझ्या ज्या काही तुमच्या काही या गणातील ज्या लोकांच्या समस्या असतील ते मी निर्भीडपणे आणि पूर्णपणे ताकदीनं वेळ देऊन तुम्हाला नक्कीच पूर्ण करेन. आणि आजपर्यंत जे करत आले त्याच पार्श्वभूमीवरती मी आज हा अर्ज भरलेला होता आणि तो टिकवून ठेवलेला आहे आणि शब्द देते की इथून पुढेच्या काळातही मी त्याचप्रमाणे काम करीत राहीन, सदैव तुमची ऋणी राहीन. इतकंच म्हणजे शेवटचं सांगायचं म्हणजे धनशक्ती पुढे जनशक्ती ही आपली नक्कीच विजयी होणार आहे. इतकंच सांगेन आणि थांबेन. नाव मयूर बापूराव फडतरे, जिल्हा परिषद औंध व जिल्हा परिषद निमसोड गटाचा प्रचार दोन हाती घेतलेले. हा प्रचार मी ह्याच्यासाठी करतोय की माझ्या इथल्या भूमिपुत्रांना तसेच माझ्या इथल्या काम करणाऱ्या व्यक्तिमत्व असणाऱ्या व्यक्तीला आम्हाला पंचायत समिती जेडपीत पाठवून असली ह्यासाठी मी प्रचार करत आहे. या प्रचारासाठी तुम्ही उत्स्फूर्तपणे करताय का काय नाही, हा प्रचार हा उत्स्फूर्त कोणत्याही प्रकारचं मानधन न घेता हा आपल्या प्रेमासाठी प्रचार चालू आहे. विना अनुदान काय जेवणा खाण्याची तरी सोय हा करते? जेवणा खाण्याची आपली नाश्त्याची सोय करतात ते फक्त नाश्त्याची घरचं खाऊन प्रचार चाललाय तुमचा? घरचा खाऊन प्रचार चालू आहे. दाबिया बिजा काय सोय का नाही? दुपारची नाही बाकी मानपान नाही आता ती पण कट करा. निमसोड जिल्हा परिषद गटातील मायबाप मतदार बंधू भगिनींनो नमस्कार. निमसोड जिल्हा परिषद गटाचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार माननीय श्री संदीप नारायण मांडवे यांच्या घरासमोरील बटन दाबून आपल्या पिंटू दादांना जिल्हा परिषदेत पाठवूया. कसं आहे ना, वारसाने नेतृत्व मिळेल पण कर्तृत्व सिद्ध करण्यासाठी संघर्ष आणि प्रतिनिधी गणेश गारगे, AS मुल्ला. आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.